नमस्कार मंडळी. तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत. तर आज मी त्यांच्यासाठी ना त्यांचा आवडता पदार्थ उकडीचं मोदक बनवणार आहे. त्यासाठी आधी मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि मग त्याचं ते एका टोपात घेऊन तूप टाकून व्यवस्थित भाजून घेतलं आणि मग त्याच्यात गुळाचा केलेला आहे हा आणि एकीकडे पीठ उकडून घेतलेलं आहे आणि आमचं हे सारण रेडी झालेलं आहे. हे बघा, तूप वगैरे व्यवस्थित भाजून आणि सॉफ्ट आमचं सारण तयार झालेलं आहे. तर बघूया आता मोदक बनवायचे आपल्याला. हे मी कुकरचे 3 भांडे घेतले, त्याला तूप लावले आणि त्याच्यावर मी हे केळीचं पान ठेवलेलं आहे, कारण ते डब्याला चिटकू नये म्हणून. आणि व्यवस्थित ते लावले आणि मग हे बघा मी फटाफट मोदक रेडी केले उकडीचे. तुम्हाला आवडतात की नाही मोदक उकडीचे? तर तुम्हाला आवडत असेल नक्की कमेंटमध्ये हो म्हणून टाका. तर बघा, आमच्या उकडीचे मोदक आम्हाला तर खूप आवडतं, आमच्या मुलांना सुद्धा आवडतं. आणि आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे ना, म्हणून आम्ही आज प्रसादाला नैवेद्याला त्यांना उकडीचे मोदक केलेले आहेत. आमचा 1.5 दिवसाचा गणपतीचं विसर्जन होतं, पण त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे उद्या, तर आपण नक्की बघूया. आता मी कुकरमध्ये सिटी नाही लावली, नुसतं कुकरमध्ये डबे ठेवलेले आहेत आणि एकदमच सगळे व्यवस्थित होतात आणि जास्त प्रमाणात असल्यामुळे ते कुकरमध्ये एका डब्यामध्ये 10-12 मोदक आरामशीर होऊन जातात. त्याच्यामुळे मी एकदमच कुकरमध्ये ठेवते, ताकी ते लवकर होऊन जाईल. मग आता गणपतीचं 21 मोदकांचं ताट मी रेडी केलेलं आहे गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवण्यासाठी. मग तुम्हाला आवडतं की नाही मोदक? मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि